जळगाव जामोद तालुक्यातील वैष्णवांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या संत सखारामपूर इलोरा येथे येत्या 2 फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण श्रीराम महाराज मेहुणकर प्रेरित संत सखाराम महाराज यांचा भव्य पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार आहे। त्यानिमित्ताने श्रीराम महाराज मेहुणकर यांचे शिष्य गुरुवर्य तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली माघ शुद्ध पंचमी दिनी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। ह्या यात्रा महोत्सवासाठी विदर्भ, खानदेश आणि मध्य प्रदेशातून सुद्धा भक्तगण संत सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात। हरिभक्त परायण श्रीराम महाराज मेहुणकर प्रेरित संत सखाराम महाराज यांचा यात्रा महोत्सव 27 जानेवारी रोजी शंकर महाराज धामणगावकर यांच्या हरिकीर्तनाने सुरू झाला आहे। 2 जानेवारी रोजी पुण्यतिथी दिनी संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण तुकाराम महाराज यांचे हरिकीर्तन आयोजित केलेले आहे। 3 जानेवारी रोजी देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तनानंतर या पुण्यतिथी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे। MCN न्यूज मराठी करिता भगवान पाखरे, सखारामपूर। संत सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त यात्रेचे आयोजन केले जाते, नेमकं काय मार्गदर्शन कराल माऊली? श्री समर्थ सद्गुरु वैकुंठवासी श्रीराम महाराज मेहुणकर प्रेरित श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव श्री संत सखाराम महाराज संस्थान सखारामपूर इलोरा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या ठिकाणी बाबांच्या यात्रेनिमित्तानं पौष वद्य त्रयोदशी दिनांक 27/1/2025 वार सोमवार ते माघ शुद्ध षष्ठी दिनांक 3/2/2025 वार सोमवारपर्यंत हा बाबांच्या पुण्यतिथीचा यात्रेचा महोत्सव यावर्षी सुरू आहे। या यात्रेमध्ये टाळकरी, माळकरी, विणेकरी नेमकं यांच्या संदर्भात काय माहिती द्याल माऊली? या ठिकाणी गुरुवर्य श्रीराम महाराजांनी लावलेल्या प्रथेनुसार एका गावच्या दिंडीपासून सुरू होऊन आज जवळपास 200 गावच्या दिंडी पालख्या या ठिकाणी आपल्या गावापासून पैदल दररोज दरमुक्काम करत येत असतात आणि या ठिकाणी माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी म्हणजे यावर्षी दिनांक 2/2/2025 वार रविवारला भव्य सर्व दिंड्यांची मिरवणूक निघते, पावल्या करतात, भारुडं करतात, गायन करतात आणि तो आनंदही लुटत असतात। आणि ही जी यात्रा आहे ही यात्रा सज्जन लोकांची यात्रा आहे। ज्या यात्रेत तुम्हाला कुठल्याही प्रकारची गुडगुडी सुद्धा दिसणार नाही, म्हणजे वाईट कोणतंही या यात्रेत नसते, सगळे सज्जन लोक या ठिकाणी असतात। म्हणून ही जी यात्रा आहे केवळ माळकऱ्यांची, भक्तांची, सज्जन लोकांची अशी यात्रा आहे आणि तसा या यात्रेचा लौकिक आहे। मला असं वाटते की अशी यात्रा, इतकी शांततेत पार पडणारी यात्रा महाराष्ट्रात तरी दुसरी नसावी। नेमकं माऊली यात्रा आणि जत्रा यातील फरक कसा काय? जत्रा म्हणजे जा आणि तरा, यात्रा म्हणजे या तरा। जत्रेत काहीही असू शकते। जत्रेत आता इतर ठिकाणच्या इकडच्याच यात्रा जर आपण पाहिल्या तिथं सिनेमाच्या टॉकीज असतात। आता तमाशे आता बंद झाले, पूर्वी तमाशे असायचे। अशा प्रकारे म्हणजे ज्याच्यामुळे वाईट प्रवृत्तीला किंवा वाईट संस्कारांना चालना मिळते अशा गोष्टी जिथं सापडतात त्या जत्रा। आणि ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ सुसंस्कारच पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, त्याच्यानुसार आपण वर्तन करू शकतो, अशा प्रकारचं जिथं प्रबोधन केलं जाते त्याला यात्रा असं म्हणतात। आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल